तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेवरनं सध्या कोकणामध्ये राजकीय रंगत चढताना पाहायला मिळते आहे. सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाकडे जरी असला तरी याच्यावरती शिवसेना दावा करू इच्छिते आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी सर आहेत. सर, सध्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भामध्ये नेमकी शिवसेनेची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? शिवसेनेची कार्यपद्धत काय असावी ह्याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतात. परंतु ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्या निवडणुकीमध्ये पूर्व इतिहास पाहिला तर मागच्या काळामध्ये काँग्रेसचे विजय सावंत होते. त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेचे त्यावेळेचे नेते आमचे अनंत तरे हे होते. त्यानंतरच्या काळामध्ये भास्कर जाधव, अनिल तटकरे आणि अनिकेत तटकरे असा हा पूर्व इतिहास आहे. त्या काळातली परिस्थिती वेगळी होती. आत्ताच्या असलेल्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मागील झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण आज पाहिलं तर संपूर्ण मतदारसंघामध्ये 1018 मतदार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षाचे 305 त्या ठिकाणी आपले उमेदवार मतदार आहेत. जवळजवळ भाजपचे 276च्या आसपास पोचतील आणि मला वाटतं राष्ट्रवादीचे 127च्या आसपास पोचतील. ह्याचा अर्थ ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचा हक्क आहे असं माझं मत आहे. आणि हा संपूर्ण मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा अशा तऱ्हेची मी एक कोकणातला एक शिवसैनिक म्हणून माझी एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी राहणार आहे. बरोबर आहे. म्हटलं तसं पारंपरिक मतदारसंघावरती म्हणजे बघितलं तर आत्ता सध्या राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे सध्या विद्यमान या ठिकाणी आमदार होते. आता त्यांची टर्म संपलेली आहे. असं असताना म्हणतात की आत्ताची राजकीय परिस्थिती बदलली आहे. अशा वेळेला नेमकं शिवसेना नेमकी मागणी काय करते? कारण का तिकडून तटकरे साहेब सुद्धा जोर लावतात की अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून. महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी ह्या निवडणुका होतात आहेत. विविध ठिकाणची परिस्थिती ही बदलत असते आणि आज विविध ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे योग्य तो निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. शिवसेनेचे नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार वहिनी आहेत. हे तीन पक्ष मिळून निर्णय घेतील. फक्त आमची बदललेली परिस्थिती जी आहे या मतदारसंघामध्ये त्याच्या आधारे ही जागा शिवसेनेला मिळावी अशा तऱ्हेची मागणी आमची राहणार आहे. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील आणि एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते जो निर्णय देतील, जो आदेश देतील त्याचं पालन आमच्याकडनं केलं जाणार हा मला विश्वास आहे. नक्कीच. तुमचं सुद्धा नाव याच्यामध्ये आघाडीवरती असलेलं पाहायला मिळतं आहे. तुम्ही सुद्धा या उमेदवारीसाठी किंवा या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जातं आहे. काय सांगाल? गेले 40 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतो आहे. माझ्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मतदारसंघामध्ये गेले 3 टर्म मी आमदार म्हणून काम केलेलं आहे. शिवसेना परिवारामध्ये सतत काम करत राहिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. आज माझ्याकडे अकोला लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. पक्षासाठी काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न शिवसैनिक म्हणून करतो आहे. आणि म्हणून हे काम करत असताना एखादी संधी मिळाली तर संधीचं नक्कीच सोनं करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून संधी दिली तर नक्कीच या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येईल हा विश्वास मला आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझं जवळचं शिवसैनिक म्हणून नातं गोतं आहे. स्वतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की एकनाथ शिंदेसाहेब जो आम्हाला आदेश देतील त्याचं पालन आमच्याकडनं केलं जाईल. या मतदारसंघावरनं सध्या महायुतीमध्ये काही मतभेद होण्याची शक्यता आहे? कारण की तिकडून अनिकेत तटकरे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे मतभेद हा विषय आमच्याकडे नसतोच. एकदा आमच्या नेत्यांनी आदेश दिला की आदेशाचं पालन करणे आमचं आद्य कर्तव्य राहतं. आदेश आला की आम्ही कामाला लागणार आणि महायुतीचा या ठिकाणी उमेदवार जो असेल त्याला आम्ही निवडून आणणार. भरत गोगावले यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी या जागेसाठी इच्छुक असल्याचं समजतंय. भरतसिंग गोगावले माझे मित्र आहेत. ते आता रायगड जिल्ह्याचे नेते आहेत. त्याच्या पलीकडे ते राज्याचे नेते आहेत.
त्यामुळे भरतशेठ गोगावले असतील, इकडे उदय सामंत असतील, तिकडे निलेश राणे, दीपक केसरकर असतील, ह्या सर्वांच्या एकमताने जो निर्णय होईल तो आम्हाला आदेश म्हणून मान्यच करावा लागेल. नक्कीच पक्षानं जर इथल्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे दिली तर ती नक्कीच मी निभावणार असं स्पष्ट मत या ठिकाणी राजन साळवी यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.